एकीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी दराने भाव मिळत नाही, तर दुसरीकडे कापूस आणि सोयाबीनला हमी दरानुसार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडलेला आहे। माझ्यासोबत अधिक बोलण्यासाठी शेतकरी आणि वऱ्हाडी कवी विजय ढाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काही तासानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे, तुम्ही शेतकरी आणि वऱ्हाडी कवी म्हणून कसं बघताय? सांगती रानात पक्षी दुःख काळ्या मातीचे, सांगतील रानात पक्षी दुःख काळ्या मातीचे, एकदा तरी बळीचे, एकदा तरी बळीचे सरकार आले पाहिजे। मागच्या 2 वर्षापासून सत्ता संघर्ष चालू आहे। या सत्ता संघर्षात कुठंतरी शेती आणि शेतकऱ्याचे प्रश्न हे प्रलंबितच आहे। देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आजपर्यंत शेतकऱ्यातले पाहिजे तसं जीवन जगण्याचा अधिकार नसल्यासारखा वाटत आहे। शेती आणि शेतकऱ्यापासून कुठंतरी सत्ता लांब चालली असं वाटते, त्याचे प्रश्नच नाही असं कुठं वाटते। एकीकडे दिल्लीले या देशाचा शेतकरी स्वतःच्या जीवन मरणाचा संघर्ष करत असताना महाराष्ट्रातली सत्ता स्थापन झाल्यानंतर उद्यापासून अधिवेशन आहे आणि या अधिवेशनातही आमचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न कुठं प्रलंबित राहते की काय असंही वाटायला लागलं। कारण याचा सत्ता संघर्ष आमचा कुठंतरी बळी घेते। म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की काउगी समशेर हाती वार झाले पाहिजे, तह असो वा युद्ध वैरी ठार झाले पाहिजेत। आमचे वैरी कुठंतरी दडलेले आहे, त्यांनी आमच्यासाठी कुठंतरी वैऱ्याची भूमिका पार न पाडता आमच्यासोबत संगतीनं येऊन आमच्या शेतमालाले भाव द्यावा। आमच्यासाठी संघर्ष करून जी सत्ता स्थापन झाली त्या सत्तेनं आमचा जीवनाचा मरणाचा प्रश्न सोडवावा, सोयाबीनले भाव द्यावं, कापसाले भाव द्यावं। म्हणून मी नेहमी म्हणतो की आम्हाला शेतकऱ्याचं जीवन जर समृद्ध करायचं असेल, वसंतराव नाईकासारख्या महान विभूतीचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर शेतकऱ्याला न्याय देण्याचं कुठंतरी या सरकारनं कबूल केलं पाहिजे। सध्या रब्बी हंगाम सुरू आहे, अशा सगळीकडे आपण जर बघितलं तर रानावना सगळं हिरवगार आपल्याला दिसते। काय समस्या आहे, तुम्हाला काय सांगाल? हिरव्या हिरव्या रानात कसं हिरवं झालं मन, खडकाळ डोंगर आले, डोंगर आले, डोंगर आले, खडकाळ डोंगर आले, खडकाळ डोंगर आले, नभाचा आहेर साडी खन हिरव्या हिरव्या रानात, मायले निंदता निंदता टचकन टोचला हो काटा, मायले निंदता निंदता टचकन टोचला हो काटा, देता बिब्याचा चरका, देता बिब्याचा चरका, बापाचं करपल मन हिरव्या हिरव्या रानात। असा या बिब्याचा वापर करून दुःख वेदना या सरकारनं कास्तकाराच्या दूर कराव्या। नक्कीच अतिशय हळहळत्या मनाने वऱ्हाडी कवी विजय ढाले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। त्यामुळे नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये खरंच शेतकऱ्यांच्या समस्याकडे सरकार लक्ष देतील का, हा एक खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।